माझं नाव वैभव पद्मकर कुलकर्णी. मी डोंबिवलीवरून आलेलो आहे आणि निसर्ग विज्ञान संस्थानाने गेले काही वर्ष काम करत आहोत की आम्हाला इथे समजलं की आपल्या इथे सर्पदंशाने एक दुर्घटना घडलेली, त्या संदर्भात आम्ही माहिती घ्यायला आलेलो आहोत. आपलं नाव काय? माझं नाव वैभव श्रीराम लाटे. या माझ्या आई आहेत सती संगीता श्रीराम लाटे. आपल्या आईना सर्पदंश झालेला आहे? हो, घराच्या बाजूलाच गवत काढत असताना सर्पदंश झालेला. तर कुठला साप चावलेला? मी पाहिलेला, म्हणजे बऱ्यापैकी मला माहिती होती. तर त्यात घोणस होतं म्हणून. घोणस जातीचा साप होता. आपल्याला साप ओळखता येतात का? थोडेफार येतात. म्हणजे मग इथे कोणी सर्पमित्र त्यावेळेला आलेले का? प्रवीण भालेराव म्हणून मित्र आहेत. ते म्हणजे सर्प दिसलं तेव्हा त्या घाईमध्ये आम्हाला भेटलंच नाही बोलवायला वगैरे, पण नंतर प्रवीण भालेराव म्हणून आलेले. त्यांनी बऱ्यापैकी माहिती वगैरे दिली आणि सर्व गोष्टी समजून सांगितल्या. ही घटना किती तारखेला घडलेली? ही घटना 31 तारखेला, 31 जुलै. 31 जुलै का? कधी सकाळी का संध्याकाळी? सकाळी सकाळी म्हणजे 12:30च्या सुमारास. अच्छा, दुपारच्या वेळेला? दुपारच्या. मग तुम्ही आईला लगेच दवाखान्यात घेऊन गेले का? लगेच दवाखान्यात घेऊन गेले. इथे जवळच मुरबाडचे दवाखाना, तिकडे आम्ही आईला लगेच घेऊन गेलो. अच्छा, मग इकडे तुम्हाला मुरबाड किती किलोमीटर आहे? मुरबाड तरी 4 किलोमीटर आहे. 4 ते 5 किलोमीटर. 4 ते 5. मग तुमच्या इकडे जायला वगैरे सोय वगैरे काय आहे का? जायला सोय म्हणजे गाडीने जाऊ शकतो. इकडे बहुतेक बस पण असतात, गाड्या पण असतात, पण आम्ही प्रायव्हेट गाडीमध्ये घेऊन गेलो एमर्जन्सी. म्हणजे स्वतःच्याच गाडीने आपण आणि मुरबाडमध्ये गेल्यानंतर कुठल्या दवाखान्यात न्यायला? मुरबाडमध्ये किडा चावलेला आपल्या कारणास्तव प्रायव्हेट सरकारी दवाखान्यातच घेऊन गेलेलो, कारण का तिकडेच इलाज किडा चावल्यानंतर होतोय. म्हणजे सरकारी रुग्णालयामध्ये आपण त्यांना घेऊन गेलो. तिकडे तुम्हाला ट्रीटमेंट वगैरे मिळाली का? ट्रीटमेंट मिळाली, परंतु तिकडे गेल्यानंतर त्यांनी भरपूर चेकअप वगैरे केलं सर्व, पण ते बोलले की डेथ झाले नाही. म्हणजे उपचार चालू केलेले का? उपचार चालू केलेले, पण एवढं काय जास्त हे झालं नाही. अर्ध्या तासामध्येच झालेले, डेथ झालेले. सर्पदंश किती असतात? 12-12:30 चावले. 12:30. आणि तुम्ही त्यांना लगेच नेलेले का दवाखान्यात? लगेचच दवाखान्यात नेले. आणि मग त्यांचं किती वेळानंतर देवज्ञा झाली? आम्ही त्यांना अर्ध्या तासाच्या आतच दवाखान्यात नेलेलं, म्हणजे 15 मिनिटं ते अर्ध्या तासाच्या आतच. पण आणि तिकडे नेल्याच लगेचच झालं. उपचार चालू झाले? उपचार चालू झालेले, पण ती म्हणजे त्याच्यानंतर हे आहे एरिया कुठला येतो? हा ठाणे जिल्ह्यामध्ये मुरबाड तालुका आहे. मुरबाड तालुक्यामध्ये माझं वांगळ म्हणून गाव आहे. इथे वांगण म्हणून वांगळ आहे गाव का? मुरबाडपासून 4 ते 5 किलोमीटरवर आहे. आम्ही गेले काही वर्षापासून या इतर काम करत असल्यामुळे आम्ही शासनाकडे आणि केंद्रामध्ये पण आम्ही प्रस्तावना टाकलेली. सर्पदंशाने कोणाचा मृत्यू झाला किंवा काही झालं तर त्याच्याच कुटुंबात काहीतरी मदत मिळेल. आमचे प्रयत्न चाललेले आहेत त्या संदर्भात. त्यामुळे आम्ही न्यायालयीन लढाई पण आता आम्ही लढत आहोत. त्याच्यावरती तुम्हाला काय वाटतं की हे मिळावं का नाही मिळावं? खरं म्हणजे हा प्रसंग अचानक घडला जातो आणि त्यावेळेस कुटुंब तर भरपूर दुःखातच असतो आणि कुटुंबावर अचानक असतो. तर माझ्या मते तरी जेव्हा हे घडतं त्यानंतर कुटुंबाच्या मदतीसाठी सरकारने काहीतरी उपाययोजना करायला पाहिजे. बरोबर आहे. आमचे त्या संदर्भात इकडे आली आणि इकडे येऊन मग आईला चक्कर वगैरे आली. इथे खाली पडली. भरपूर तरी साप इकडनंच येतात, कारण इकडे जरा शेती वगैरे आहे ना.